हॅलो, तुम्ही कधी यात्रेत गेला आहात आणि अशा राईडमध्ये बसला आहात का? बसला असाल तर मला सांगा कसं फील होतं, कारण हे बघूनच मला चक्कर आल्यासारखं होत होतं. त्याआधी आम्ही सकाळी सकाळी छान चहा घेतला आणि आद्विकच्या टिफिनची तयारी केली होती. इकडे आद्विकला फ्लावरची भाजी करणार होते. नंतर वाल्याच्या शेंगाची पण भाजी मी केली. वाल्याची शेंग खूप छान कोवळी होती म्हणून त्याला स्वच्छ नीट करून घेतली आणि एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, नंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली. त्यानंतर थोडीशी हळद आणि 1 ते 2 चमचे धने पावडर, चवीपुरतं मीठ, एवढंच काय ते या भाजीमध्ये घालायचं आहे. आणि नंतर वाल्याची शेंग जी धुवून चिरलेली होती ती यामध्ये घालून आपण ह्याला परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटे आपण याला झाकून ठेवूयात. ह्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही. वरती आपण जे झाकण ठेवतो त्यावरतीच पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याची वाफ होऊन ते पाणी भाजीमध्ये जातं. आणि नंतर ऑप्शनल आहे शेंगाचा कूट, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किप करा. खूप लवकर बनून भाजी तयार होते. दहीसोबत खूप छान लागते. आणि दुपारच्या जेवणात असं काही मेनू होता. आणि सायंकाळच्या वेळी मी बाहेर थोडंसं वॉकिंगला म्हणून गेले होते आणि खूप छान असं वातावरण झालं होतं. रात्रीच्या वेळी आम्ही निघालो होतो यात्रेसाठी. आमच्या घराजवळ सिद्धेश्वर मंदिरमध्ये यात्रा भरलेली आहे, तिथे आम्ही निघालो. जातानाच एवढं ट्रॅफिक लागलं होतं, कारण जातानाचा रोड आमच्या घराकडूनच जातो. आणि तिथे पोहोचलो, गाडी पार्किंगला लावली. तोपर्यंत आम्ही पायी निघालो होतो यात्रेमध्ये जाण्यासाठी. इकडे बघितलं खूप छान छान राईड होत्या, खूप मोठ्या मोठ्या होत्या. एकातही आम्ही बसलो नाही. इकडे भूत बंगला पण होता, तिथे पण आम्ही नाही गेलो, कारण आद्विक सोबत होता आणि तो घाबरणार म्हणून आम्ही नाही गेलो. आणि अशा काही डेंजर राईड असतात तर खूपच डेंजर असतात, म्हणजे अक्षरशः ते बघतानाच पोटात कसं तरी होत होतं. त्यामध्ये कसं काय बसत असतील लोक माहीत नाही. हे बघूनच चक्कर आल्यासारखं होत होतं. आणि इकडे जलपरी पण एक होतं, तिकडे आम्ही तिकीट वगैरे काढले आणि गेलो आतमध्ये. खूप सुंदर असे देखावे केले होते, छान तिकडे पण एन्जॉय केलं. जलपरींची पण खूप कमाल गोष्ट आहे, त्यांचं ते डेडिकेशन पाण्यामध्ये राहून आपल्याला एंटरटेन करणं खूपच कमाल आहे. खूप छान भारी वाटत होतं. आणि इकडे फोटोज काढण्यासाठी खूप छान छान असं बनवलेलं होतं, ते बघितलं. जलपरीला हाय हॅलो केलं. तिकडे त्यांचा थोडा वेळ तो एंटरटेनमेंटचा डान्स बघितला जलपरींचा. आणि नंतर आम्ही छान असं ते एन्जॉय करून बाहेर निघालो. खूप गर्दी होती तिथे जलपरी बघण्यासाठी. 2 जलपरी होत्या तिथे त्या टँकमध्ये पाण्याच्या, खूप छानपैकी. आणि आद्विकला एका राईडमध्ये इथे बसवलं होतं आम्ही कारमध्ये, तो एन्जॉय करत होता. आणि घरी आल्यानंतर आज मस्तपैकी पुरणपोळीचा बेत होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.